संपाचं कारण असं आहे साहेब की आमच्या बहुतांश मागण्या 2018 पासून प्रलंबित मागण्याबाबत वेळोवेळी शासनाकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे, मात्र अद्यापर्यंत त्याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही। या मागण्यांचा पाठपुरावा आपल्या राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी तातडीनं घ्यावा अशी आमची सगळ्यांची कळकळीची विनंती आहे। या संदर्भात आंदोलन करून आम्हाला कुठल्याही प्रवाशांना किंवा जनतेला वेठी धरायचं नाही, आमचा तो मनस उभा नाही। मात्र त्याही याच्यातून कर्मचाऱ्यांच्या मागण्या ह्या सुटल्या पाहिजेत हा प्रमुख हेतू असून आम्ही अगदी धरणे आंदोलनाचा हा जो कार्यक्रम केलेला आहे, त्यामुळे आम्ही आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांना नम्र निवेदन सादर करतो की साहेब आपण लवकरात लवकर या गोष्टीवर तोडगा काढावा आणि आम्हाला आमची सेवा परत पूर्ववत चालू करण्यास आम्ही तयार आहोत। आमच्या आगारामध्ये एकूण टोटली 150 बसेस आहेत दोन्ही आगाराच्या मिळून। रोजचे इथे मला वाटतं साधारणपणे 15 ते 20 हजार प्रवास करतात दोन्ही आगाराच्या मिळून। कर्मचारी किती? कर्मचारी आमचे आहेत सगळे 300-350च्या आसपास कर्मचारी आहेत। ऍक्च्युली सगळं चुकीचं केलेलं आहे। ऐन सणामध्ये यांचा संप असतोय, लोकांचे हाल होतात, त्यामुळं हे चुकीचं आहे त्यांचं वागणं एकंदर। लोकांना रिझर्वेशन द्यायचं नाही, संप करायचं हे खूप चुकीचं आहे। गेल्या वर्षी पण हा त्रास झाला होता, या वर्षी हा त्रास आहे। लोक बाहेर पडतात आणि यांचं मेन त्या टायमाला यांचा आगापणा तिथे संप करतात, हे वागणं चुकीचं आहे आणि याच्यावरती ताबडतोब हे करून लोकांनी सोय करावी हे आमचं मागणं आहे। सरकारला आमची हीच विनंती आहे की लवकर ही बस सेवा चालू करावी आणि लोकांना सणसुदीसाठी बाहेर निघाले त्यांना सोय करून द्यावी। आम्ही चाललोय पाथर्डीला आमचा पाहुणा वारलाय, त्याच्यासाठी आम्ही 7 वाजल्यापासून आम्ही गाडीची वाट बघतोय, आम्हाला अजून गाडी मिळाली नाही। काय सांगतात? ते सांगतात का 1 तासाने 2 तासांनी चालू होणार आहे असं बोलतात, त्याच्यासाठी आम्ही थांबलो इथं। काय वाटतं की लोकांना लोकांना त्रास होतो ना, इमर्जन्सी गाड्या काहीतरी ठेवायला पाहिजे त्यांनी।